Hello friends, good morning everyone. We have started chain device. आपण चेन डिव्हाइस सुरू केलेलं आहे. चेन डिव्हाइस मध्ये 4 पद्धती झालेल्या आहेत. 4 पद्धती. तर पाचवी पद्धत या 4 पद्धतीमध्ये बाळांनो आपण ऍक्टिव्हचं पॅसिव्ह मध्ये कसं रूपांतर करायचं हे पाहिलं. आता या पाचव्या पद्धतीमध्ये पॅसिव्हचं ऍक्टिव्ह मध्ये कसं रूपांतर करायचं हे पाहायचं. फक्त माझ्यासोबत टायटल लिहून घ्या. Fifth method, passive into activities. Passive into activities. कर्मणी प्रयोगाचे कर्तरी प्रयोगामध्ये कसे रूपांतर करावे काही एक्झाम्पल्स मिळतोय. त्यानंतर आपण तुमच्या टेक्स्टबुक मध्ये काही एक्झाम्पल्स घेऊया. इकडे बघा 3 एक्झाम्पल्स मी लिहिलेलो आहे. या 3 एक्झाम्पल्स मध्ये 3 एक्झाम्पल्स पॅसिव्ह व्हायचे आहेत. पॅसिव्ह व्हाईस मध्ये आहे कसं ओळखायचं सहाय्यकारी क्रियापद त्याचबरोबर क्रियापदाचे तिसरे रूप आणि बाण यावरून हे वाक्य पॅसिव्ह मध्ये आहे. आणि या वाक्यात की घडलेली कृती प्रथम दिलेली आहे त्यामुळे पॅसिव्ह मध्ये. आता बाळांनो याचं आता ऍक्टिव्ह मध्ये रूपांतर कसं करायचं. पॅसिव्ह आहे की ऍक्टिव्ह आहे हे ओळखल्यानंतर या वाक्याचा काळ ओळखायचा. या वाक्याचा काळ कोणता बघा वॉज आणि क्रियापदाचे तिसरे रूप याच्यावरून या वाक्याचा काळ आहे साधा भूतकाळ सिंपल पास्ट. वॉज किंवा वेअर प्लस V3 यावरून या वाक्याचा साधा भूतकाळ असा काळ होतो. मग ऍक्टिव्ह मध्ये रूपांतर करायचं आहे S प्लस V2 प्लस O या स्वरूपात ठेवायचं. सुरुवातीला बाय नंतरचा कर्म एवीच्या वाक्यात कर्त्याच्या ठिकाणी घ्यावे माय फादर. वॉज जातो याचं V3 बाळांनो हे V3 आहे याचं V2 कॉल्डच होतं. जर V2 मध्ये ईडी असेल तर त्याचं V3 सुद्धा तेच कॉल्ड. आणि त्यानंतर या वाक्याचा कर्ता कोणता आय आहे. कर्ता या कर्माच्या ठिकाणी यायचं. कर्ता आय आहे सर्वनाम आहे त्याची द्वितीय विभक्ती कॉल्ड मी. माय फादर कॉल्ड मी अशा प्रकारे की एव्ही मध्ये याचं रूपांतर होतं. एव्ही मध्ये ईडीचं एव्ही मध्ये. तर पुढील वाक्य बघा our projects have been completed by us. या वाक्याचा कर्ता आणि व्हाईस ओळखायचा आहे. व्हाईस बाय वरून हॅव बीन वरून पॅसिव्ह मध्ये आहे. आणि या वाक्यात प्रथम कृती सांगितलेली आहे म्हणून पॅसिव्ह मध्ये या वाक्याचा काळ हॅव बीन कंप्लीटेड यावरून
प्रेझेंट परफेक्ट पूर्ण वर्तमान काळ, यावरून पूर्ण वर्तमान काळ. आता बघा बाय नंतरचा जो कर्ता आहे, बाय नंतरचा जो कर्म आहे तो एव्हीच्या वाक्यात कर्त्याच्या ठिकाणी घ्यायचं, अस इकडं कर्त्याच्या ठिकाणी वी होतं. द्वितीय विभक्तीमध्ये आहे, प्रथम विभक्तीमध्ये घ्यायचं. त्यानंतर हॅव घ्या, बिल काढून टाका. कम्प्लिटेड हे V3 आहे तसंच, कम्प्लिटेड हे V3 आहे तसंच, वी हॅव कम्प्लिटेड. आणि त्यानंतर या वाक्याचा कर्ता आवर प्रोजेक्ट्स, आवर प्रोजेक्ट्स, वी हॅव कम्प्लिटेड आवर प्रोजेक्ट्स हे पूर्ण वर्तमान काळामध्ये प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये झालेलं आहे. अशा प्रकारे बघा आपण पीव्हीचं, सॉरी हे पीव्ही आहे, पीव्हीचं एव्ही मध्ये रूपांतर आपण करू शकतो. पुढील एक्झाम्पल, द ब्लड डोनेशन कॅम्प शुड बी ऑर्गनाइज्ड बाय आवर स्कूल. शुड बी ऑर्गनाइज्ड याच्यावरून हे वाक्य पॅसिव्ह मध्ये आहे, बाय पण आहे, याच्यावरून वाक्य पॅसिव्ह मध्ये. आणि या वाक्यात विशेष अर्थदर्शक सहाय्यकारी क्रियापद म्हणजे मोडल ऑक्झिलरी वापरलेलं आहे. याचं एव्ही मध्ये रूपांतर बघा कसं होतं. याचं एव्ही मध्ये रूपांतर करताना की बाय नंतरचा कर्म कर्त्याच्या ठिकाणी घ्यावे, आवर स्कूल. त्यानंतर शूड घ्या, बी हा शब्द काढून टाकायचा, बी हा शब्द काढून टाकायचा. आणि ऑर्गनाइजचं V1, ऑर्गनाइज, आवर स्कूल शुड ऑर्गनाइज V1. त्यानंतर करता द ब्लड डोनेशन कॅम्प, द ब्लड डोनेशन कॅम्प. अशा प्रकारे आपण पीव्हीचं एव्ही मध्ये रूपांतर करू शकतो. आवर स्कूल शुड ऑर्गनाइज द ब्लड डोनेशन कॅम्प. हे 3 एक्झाम्पल्स लिहूया. ह्यामध्येच अनेक 2 एक्झाम्पल्स घेतो आणि तुम्हाला काही एक्झाम्पल्स पुस्तकातून सोडून दाखवतो. लिहूया पटपट. ठीक आहे बघा, लिहून घेतला असाल तर यामधीलच अनेक 2 प्रकारचे एक्झाम्पल्स तुम्हाला सांगतो, फक्त लक्ष द्या.
या चारही वाक्यामध्ये घटना पुन्हामार्फत घडले हे दिलं होतं. घटना पुन्हामार्फत घडले हे दिलं होतं. काही वाक्यात की कर्म देत नाहीत असे वाक्य कोणत्या नियमाद्वारे सोडवावे बघा. कल्चरल प्रोग्राम would be arranged in our school. The money has been transferred in my account. The money has been transferred in my account. बाळांनो, या दोन्ही वाक्यामध्ये कर्म कोणताही दिलेले नाही. अशा वाक्यामध्ये त्या वाक्याच्या अर्थानुसार आपण योग्य कर्म घ्यायचं. The cultural program will be arranged in our school. आमच्या शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित होईल. आता कुणामार्फत ते दिलेले आहे, त्यामुळं अशा वाक्यासाठी त्या वाक्याच्या अर्थानुसार योग्य कर्म घ्या. उदाहरणार्थ घेतो बाय अस घेतो. बाय द स्कूल कमिटी असं म्हणणार तरी चालेल. योग्य कर्म घ्यायचं आहे. यानंतर याचं एव्ही मध्ये रूपांतर करायचं आहे. बाय नंतर काय अस, ते अस कर्त्याच्या ठिकाणी घ्यायचं आहे. अस वी होतं. अस वी. त्यानंतर उ हे सहाय्यकारी क्रियापद घ्या. बी काढून टाकायचं आहे. अरेंजचं मूळ रूप अरेंज, कारण आपण एव्ही मध्ये मूळ रूप घेतोय. त्यानंतर द कल्चरल प्रोग्राम, इन आवर स्कूल. वी अस आपण इकडे वी मध्ये रूपांतर केलं. वूड आहे तसं बी काढून टाकलं. अरेंजचं पहिलं रूप अरेंज, त्यानंतर करता द कल्चरल प्रोग्राम इन आवर स्कूल. पुढील वाक्य बघा. द मनी हॅज बीन ट्रान्सफर्ड इन माय अकाउंट. आता पुन्हा मार्फत ते दिलेले आहे. कर्म कोणता आहे ते दिलेले आहे. या वाक्याच्या अर्थानुसार योग्य कर्म घ्या. मी तर बाय माय फादर असं म्हणतो. बाय माय फादर. त्यानंतर या वाक्याचं एव्ही मध्ये बघा. बाय नंतरचा कर्म कर्त्याच्या ठिकाणी घ्या. माय फादर. ओके. त्यानंतर हॅज आहे तसाच बिल काढून टाकायचं. बिल काढून टाकायचं. हॅज नंतर क्रियापदाची तिसरे रूप आहे तसंच ट्रान्सफर्ड. माय फादर हॅज ट्रान्सफर्ड. मग या वाक्याचा करता द मनी राहील इन माय अकाउंट. अशा प्रकारे टीव्हीचं एव्ही मध्ये रूपांतर करायचं. योग्य कर्म घेऊन. माय फादर हॅज ट्रान्सफर्ड द मनी इन माय अकाउंट. अशा प्रकारे दोन्ही पण वाक्य लिहून घ्यायचं. या ठिकाणी सगळ्या पद्धती संपलेल्या आहेत. आता काही एक्झाम्पल्स तुमच्या टेक्स्टबुक मध्ये सोडून देतो आणि मग आपण पुढील धडा पाहायचा. पटपट लिहून घ्या.
आणि काही एक्झाम्पल्स आपण टेक्स्टबुक बघूया. त्यानंतर डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच हा टॉपिक पाहायचा आहे. माझ्यासोबत काही एक्झाम्पल्स घेऊन घ्या आणि दोन दोन ओळी सोडायच्या आहे एका उदाहरणानंतर. पहले एग्जाम्पल, they turn the pages. Example, I wouldn't throw it away. मध्ये इकडे लक्ष द्या. 4 एक्झाम्पल्स मी लिहिले याचे पॅसिव्ह मध्ये रूपांतर. दे टर्न द पेजेस अगदी साधा भूतकाळ आहे. यस प्लस V2 प्लस आणि सुरुवातीला कर्म घ्या. द पेजेस भूतकाळात आहे. द पेजेस हे वाक्य भूतकाळात आहे त्यामुळे आपण कर्म घेतलो. पहिला कर्म, त्यानंतर या वाक्याच्या काळानुसार आणि कर्त्याच्या वचनानुसार योग्य सहाय्यकारी क्रियापद. त्यानंतर टर्न क्रियापदाचे तिसरे रूप आहे. तसेच त्यानंतर बाय आणि देचं दे मध्ये रूपांतर. देचं दे मध्ये रूपांतर. बघा, द पेजेस त्यानंतर योग्य सहाय्यकारी क्रियापद टर्न बाय दे. आय वुडंट थ्रो इट अवे यामध्ये वाढून इट तो ऑब्जेक्ट आहे. तो सुरुवातीला घ्या. इट हा मोडल ऑक्सिलरी आहे तसा. इट वुडंट बी. थ्रोचं दुसरं रूप थ्रोन अवे. थ्रोन अवे बाय आणि आयचं मी मध्ये रूपांतर. आयचं मी मध्ये रूपांतर. इट वुडंट बी थ्रोन अवे बाय आणि आयचं मी मध्ये रूपांतर. अशा ठिकाणी बी का घेतलं तर हे मॉडेल ऑक्सिलरी आहे. ही गेव देम होमवर्क. तो त्यांना होमवर्क दिला. बरोबर, ह्या दोन कर्म आहेत, दे आणि होमवर्क. काय देतो होमवर्क हे डायरेक्ट ऑब्जेक्ट आपण शिकलो आहोत. डायरेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कसं ओळखायचं, कोणास त्यांना इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. मग याची दोन वाक्याद्वारे पॅसिव्ह मध्ये आपण रूपांतर करू शकतो. पहिला डायरेक्ट ऑब्जेक्ट घ्या, होमवर्क. त्यानंतर योग्य सहाय्यकारी क्रियापद बॉक्स.
कारण वाक्य भूतकाळ आहे, करता एकवचनी. गेवचं गिवन, त्यानंतर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट घ्यायचा आहे. पण इनडायरेक्ट ऑब्जेक्ट तुम्ही टू घ्या. टू दे, टू दे, त्यानंतर बाय आणि हिचं ही मध्ये रूपांतर, हिचं ही मध्ये रूपांतर. बघा, होमवर्क वॉज गेवचं गिवन टू दे बाय ही. त्यानंतर बाय इनडायरेक्ट ऑब्जेक्ट त्याच्या ठिकाणी घ्यायचं दे माय, इकडं देऊ ना, त्यानंतर वेळ अनेकवचनी करता अनेकवचनी सहाय्य करायचे आपण भूतकाळानुसार. वेळ गेवचं गिवन, डायरेक्ट ऑब्जेक्ट घ्या, होमवर्क बायचं हिचं ही मध्ये रूपांतर. अशा प्रकारे दोन वाक्यामध्ये आपण त्याचे पॅसेज मध्ये रूपांतर करू शकतो. पुट द कीज ऑन द टेबल हे बाळांनो आज्ञार्थी वाक्य आहे, त्याचं पॅसिव्ह मध्ये रूपांतर कसं करायचं बघा. या वाक्याची सुरुवात कर्माने झाली आहे, त्यामुळे हे वाक्य आज्ञार्थी आहे. सॉरी, या वाक्याची सुरुवात क्रियापदाने झाली आहे, क्रियापदाने म्हणजे आज्ञार्थी वाक्य आहे. द कीज हे कर्म, हे क्रियापद आणि हे ऍडव्हर्ब. त्याचं पॅसिव्ह मध्ये रूपांतर करताना आपली सूत्र बघितली. सुरुवातीला लेट घ्यावी, लेट, त्यानंतर ऑब्जेक्ट द कीज, लेट द कीज, त्यानंतर आपल्या मनाचा बी शब्द ठेवावा. पुटचं V3 पुट, पुट 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 आणि ऑन द डोर, ऑन द टेबल आहे तसंच, ऑन द टेबल आहे तसंच. बघा, सुरुवातीला लेट, द कीज, ऑब्जेक्ट, त्यानंतर बी, पुटचं तिसरं रूप पुट आणि ऑन द टेबल. अशा प्रकारे आपण ऍक्टिव्हचं पॅसिव्ह मध्ये रूपांतर करतो. एवढे एक्झाम्पल्स लिहून घ्या पटपट. काही एक्झाम्पल्स आम्ही तुम्हाला सुरुवात देतो, ते तुम्ही घरी सोडवायचे आहेत. काही एक्झाम्पल्स तुम्हाला घरी सोडवण्यासाठी देतो, त्यानंतर आपण नवीन टॉपिक सुरू करायचा आहे.
पण एवढे एक्झाम्पल्स 8 एक्झाम्पल्स तुम्ही सोडवायचे आहेत. अगदी सोपे एक्झाम्पल्स आहेत. यानंतर पुढील टॉपिक सुरू करतोय. पटपट लिहून घ्या. चेन वाईज हा टॉपिक आपण अगदी डिटेलमध्ये पाहिलेला आहोत. सगळ्या पद्धती आणि एक्झाम्पल्स आपण पाहिलेले आहोत. आता काल सांगितल्याप्रमाणे एक नवीन टॉपिक डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच सुरू करतोय. हा टॉपिक अत्यंत महत्वाचा आहे. व्यवस्थित काळजीपूर्वक लक्ष द्या. हे एक्झाम्पल्स तुम्ही घरी सोडवा. Direct and indirect speech. याला मराठीमध्ये म्हणतोय प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कथन. आणि अप्रत्यक्ष कथन. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कथन. डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कथन. या टॉपिक मध्ये सुरुवातीला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कथन म्हणजे काय ते आपण समजावून घेऊया. एक उदाहरण देतो. प्रत्यक्ष कथन म्हणजे काय? आता मी तुमच्याशी प्रत्यक्षपणे बोलत आहे, तुम्ही मला प्रत्यक्षपणे ऐकत आहात. माझे शब्द आहेत तसेच तुम्ही ऐकत आहात, कोणताही त्यामध्ये बदल नाही. प्रत्यक्ष कथन म्हणजे काय
मी तुमच्याशी जे प्रत्यक्षपणे बोलतोय, आता जे बोलू लागलेलो आहे, तुम्ही ऐकत आहात, हे आपला प्रत्यक्ष संवाद म्हणजे प्रत्यक्ष कथन. थोडक्यात दोन व्यक्तींच्या मधील प्रत्यक्ष संवादास प्रत्यक्ष कथन म्हणतो. आणि या संवादामध्ये बोलणाऱ्यांचे कथन आहे तसेच त्यांच्या शब्दात दुहेरी उत्तरे चिन्हामध्ये दिले जाते. आता ह्या वाक्यात बघा बाळांनो, मोहन सेड टू रोहन, मोहन रोहनला म्हणाला, आय हॅव कम्प्लिटेड माय प्रोजेक्ट, मी माझा प्रकल्प संपवलेला आहे. आता मोहन आणि रोहन या दोघांच्यातील प्रत्यक्ष बोलणं म्हणजे प्रत्यक्ष कथन. याउलट अप्रत्यक्ष कथन म्हणजे काय? जर दुसऱ्या व्यक्ती बोलणाऱ्याचे वाक्य परत कुणाला तरी सांगत असेल तर त्याला अप्रत्यक्ष कथन म्हणतो. तर समजा माझं वाक्य तिसरा व्यक्ती चौथ्या व्यक्तीला परत सांगतोय, त्याला अप्रत्यक्ष कथन म्हणतो. बघा, थोडक्यात दोन व्यक्तींच्या मधील प्रत्यक्ष संवादास प्रत्यक्ष कथन म्हणतो. आणि जेव्हा दोन व्यक्तींच्या मधील बोलणं तिसऱ्या व्यक्ती मार्फत पुनर्कथित होत असेल, परत दुसऱ्याला कुणाला तरी सांगितलं जात असेल, तर त्याला म्हणायचं अप्रत्यक्ष कथन. आता डायरेक्ट स्पीच एक वाक्य या ठिकाणी लिहिलेलं आहे. प्रत्यक्ष कथन, मोहन सेड टू रोहन, आय हॅव कम्प्लिटेड माय प्रोजेक्ट. मोहन रोहनला म्हणाला, मी माझे प्रकल्प पूर्ण केलेलो आहे. मोहन हा बावडीचा रिपोर्टर आहे. रिपोर्टर. सेड टू हा इथे रिपोर्टेड वर्ब आहे. रिपोर्टेड वर्ब. रोहन हा लिसनर आहे, ऐकणारा, श्रोता. आणि हे जे कथित केलेलं आहे त्याला म्हणतो रिपोर्टेड स्पीच. रिपोर्टेड स्पीच, कथित केलेलं भाष्य. हे काय तुम्हाला विचारत आहे, फक्त तुमच्या माहितीसाठी सांगतो. रिपोर्टर वृत्तांत देणारा, रिपोर्टेड वर्ब कथित करण्यासाठी वापरलेले क्रियापद, रोहन लिसनर, श्रोता. आणि हे जे वाक्य आहे ते कथित केलेलं भाष्य, रिपोर्टेड स्पीच. यामध्ये बाळांनो मोहन आणि रोहन यांच्यातील प्रत्यक्ष बोलणं दिलेलं आहे. मोहन रोहनला जे काही सांगितलं आहे ते त्याच्याच शब्दात दुहेरी उत्तरे चिन्हामध्ये या ठिकाणी दिलेलं आहे. याला म्हणायचं प्रत्यक्ष कथन. बोलणाऱ्याची वाक्य आहे तसेच त्याच्याच शब्दात दुहेरी उत्तरे चिन्हामध्ये लिहितात. याला म्हणायचं प्रत्यक्ष कथन. आता बघा, दुसरा आहे अप्रत्यक्ष कथन, इनडायरेक्ट स्पीच. इनडायरेक्ट स्पीच, अप्रत्यक्ष कथन. प्रत्यक्ष कथन, अप्रत्यक्ष कथन. आता या वाक्याचे अप्रत्यक्ष कथन मध्ये रूपांतर कसं करायचं? अप्रत्यक्ष कथन म्हणजे मी तुम्हाला सांगितलं, जेव्हा दोन व्यक्तींचं बोलणं तिसऱ्या व्यक्तीमार्फत परत सांगितलं जात असेल तर त्याला अप्रत्यक्ष कथन असं म्हणतो. आता बघा की या वाक्याचे अप्रत्यक्ष कथनामध्ये रूपांतर करीत असताना काही नियम आहेत, काही नियमांचे तथ्य आहेत, याच्यानंतर मी देणार आहे. कारण हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे? विधानार्थी आहे, प्रश्नार्थक आहे, आज्ञार्थी आहे का उद्गारवाचक वाक्य आहे, यावरून त्यामधील बदल अवलंबून आहे. आता आय हॅव कम्प्लिटेड माय प्रोजेक्ट हे वाक्य बाळून विधानार्थ आहे. नंतर मी तुम्हाला शिकवणार आहेच विधानार्थी वाक्याचे इनडायरेक्ट मध्ये रूपांतर कसे करावे किंवा बाकीच्या वाक्यांच्या प्रकाराचे इनडायरेक्ट मध्ये रूपांतर कसे करावे हे तुम्हाला नियम देऊन शिकवणार आहेच. फक्त यापूर्वी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कथन म्हणजे काय सांगण्यासाठी तुम्हाला हा भाग इथे सांगतोय. कसं प्रत्यक्ष कथनाचे अप्रत्यक्ष कथनामध्ये रूपांतर कसं करावे हे मी तुम्हाला इथे फरक सांगतोय. पण ह्या वाक्याचा प्रकार कोणता? विधानार्थी वाक्य. साधं वाक्य आहे, आय हॅव कम्प्लिटेड माय प्रोजेक्ट, एक विधानार्थी वाक्य आहे. आता याचं इनडायरेक्ट मध्ये रूपांतर करीत असताना कोणकोणते बदल करावेत बघा. जर सेड दिला असेल तर सेडस घ्या, सेड टू दिला असेल तर टोल्ड घ्या.
सेट कधी देतात जेव्हा ऐकणारा व्यक्ती नसेल तर सेट देतात. जेव्हा लिसनर हा तेथे नसेल तर सेट, जर लिसनर व्यक्त असेल, जर ऐकणारा तेथे व्यक्त असेल तर सेट टू देतात. जर ऐकणारा त्या ठिकाणी दिलं असेल तर सेट टू देतात. म्हणून सेट असेल तर त्याऐवजी सेटच घ्या, सेट टू असेल तर त्याऐवजी टोल्ड घ्या, सेट टू असेल तर त्याऐवजी टोल्ड. मोहन टोल्ड रोहन. मोहन टोल्ड रोहन. दोन्ही भाग दॅटने जोडावे. दोन्ही भाग काय करायचंय? दॅटने जोडायचंय. आणि बाळांनो या वाक्याचा काळ कोणता? पूर्ण वर्तमान काळ. आपला नियम सांगतो पूर्ण वर्तमान काळ असेल तर त्याचं पूर्ण भूतकाळामध्ये रूपांतर करायचं आणि प्रथम पुरुषी सर्वनामाचे तृतीय पुरुषी सर्वनामामध्ये रूपांतर करायचं. फर्स्ट पर्सन टू थर्ड पर्सन. जे प्रथम पुरुषी सर्वनामे आहेत की त्यांचं थर्ड पर्सन मध्ये रूपांतर करायचं. आय म्हणजे कोण आहे? मोहन. हा पुल्लिंगी एकवचनी आहे त्यामुळे आयचं ही मध्ये रूपांतर, हॅवचं हॅड मध्ये रूपांतर, पूर्ण वर्तमान काळ पूर्ण भूतकाळ हे कम्प्लिटेड आहे तसंच. मायचं हीच कारण मोहन आहे, मायचं हीच प्रोसा. बघा मोहन टोल्ड रोहन दॅट ही हॅड कम्प्लिटेड हिज प्रोजेक्ट. मोहन रोहनला असे म्हणाला की तो त्याचे प्रकल्प पूर्ण केला होता. तो त्याचे प्रकल्प पूर्ण केला होता. कारण अशा प्रकारे तिसऱ्या व्यक्तीमार्फत मोहनचं वाक्य परत सांगितले गेलं. मोहन रोहनला म्हणाला की तो त्याचे प्रकल्प पूर्ण केलेला होता. अशा प्रकारे बाळांनो की इनडायरेक्ट स्पीच मध्ये आपण रूपांतर करतोय. या ठिकाणी तुम्हाला फक्त डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच म्हणजे काय हे सांगितलेलं आहे. याच्या पुढे आपल्याला 4 तक्ते, नियमांचे 4 तक्ते लिहून घ्यायचे आहेत. तोपर्यंत हा एवढा भाग आहे तसा लिहून घ्या. पटपट एवढा भाग आहे तसा लिहून घ्या. पटपट लिहून घ्या. हा एवढा भाग परत लिहून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला 4 तक्ते देणार आहे. नियमांचे 4 तक्ते. ते पहिला तक्ता लिहून घ्या. पहिला तक्ता चार्ट नंबर 1 चेंजेस इन द टेन्स. टायटल घ्या. काळानुसार होणारे बदल. चेंजेस इन द टेन्स, काळानुसार होणारे बदल. काळानुसार होणारे बदल. चेंज इन द टेन्स, काळानुसार होणारे बदल. 2 भाग करायचे आहेत. तुमच्या पानाचे 2 भाग करा. सिरियल नंबर, अनुक्रमिक नंबर
डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच. प्रत्यक्ष कथन आणि अप्रत्यक्ष कथन. मी सांगतो तसे लिहून घ्या वन बाय वन. जर डायरेक्ट स्पीच सिंपल प्रेझेंट टेन्स असेल म्हणजे साधा वर्तमान काळ असेल तर त्याची साध्या भूतकाळात रूपांतर करायचं सिंपल पास्ट टेन्स. साध्या भूतकाळामध्ये त्याचं रूपांतर करायचं. तर प्रेझेंट कंटिन्युअस असेल चालू वर्तमान काळ असेल तर त्याचं पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये रूपांतर करायचं. पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये चालू वर्तमान काळ असेल तर चालू भूतकाळामध्ये रूपांतर करायचं. साधा वर्तमान काळ असेल तर साधा भूतकाळ, चालू वर्तमान काळ असेल तर चालू भूतकाळ. प्रेझेंट परफेक्ट टेन्स पूर्ण वर्तमान काळ असेल तर पास्ट परफेक्ट टेन्स. पूर्ण भूतकाळ. पूर्ण वर्तमान काळ असेल तर पूर्ण भूतकाळ. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असेल पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ असेल तर त्याचं पूर्ण अपूर्ण भूतकाळ. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ असेल तर पूर्ण अपूर्ण भूतकाळामध्ये रूपांतर करतो. हे चार ओळी लिहून घ्या. याच्या पुढे परत देतो. हे वर्तमान काळाचे झाले. लिहून घ्या पटपट. पटपट लिहून घ्या. बघा, सिंपल प्रेझेंट टेन्स असेल, साधा वर्तमान काळ असेल तर साध्या भूतकाळामध्ये रूपांतर करायचं आहे. 2 नंबर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स चालू वर्तमान काळ असेल तर त्याचं चालू भूतकाळामध्ये रूपांतर करायचं आहे. पास्ट कंटिन्युअस टेन्स. जर प्रेझेंट परफेक्ट टेन्स असेल, पूर्ण वर्तमान काळ असेल तर त्याचं पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये पूर्ण भूतकाळामध्ये रूपांतर करायचं आहे. आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असेल, पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ असेल तर त्याचं पूर्ण अपूर्ण भूतकाळामध्ये रूपांतर करायचं. लिहून झालं का? आता याच्या पुढील भूतकाळाचं आहे. सिंपल पास्ट असेल, पास्ट कंटिन्युअस असेल, पास्ट परफेक्ट असेल तर इनडायरेक्ट मध्ये रूपांतर कसं करायचं. याच्या पुढील तक्ता मी तुम्हाला पुढच्या लेक्चरला देतो.